जळगावात भरधाव डंपरने चिमुकल्याला चिरडले। संतप्त नागरिकांनी डंपर पेटवला। जेवणाचे पार्सल घेण्यासाठी मामासोबत दुचाकीवर जात असलेल्या एका 9 वर्षीय बालकास भरधाव डंपरने धडक दिल्यानं जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी 25 डिसेंबर रोजी रात्री 7 ते 7:30 वाजेच्या दरम्यान जळगाव शहराच्या कालिका माता चौकात घडली आहे। या घटनेत सोबत असलेली त्यांची बहीण आणि मामा हे किरकोळ जखमी झाले आहेत। दरम्यान या घटनेनं जळगाव शहरातील संतप्त नागरिकांनी उभ्या डंपरला अक्षरशः पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार देखील घडला आहे। योजस धीरज बराटे वय 9 राहणार लीला पार्क अयोध्यानगर औद्योगिक वसाहत परिसर असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे। योजस हा मुलगा आपले आई वडील आणि बहीण भक्ती धीरज बराटे वय 13 यांच्यासोबत अयोध्यानगरातील लीला पार्क परिसरामध्ये वास्तव्याला होता। बुधवारी 25 डिसेंबर रोजी त्यांचा भादली येथील मामा योगेश हरी बेंडाळे हे त्यांच्या घरी आले होते। संध्याकाळी जेवणाचं पार्सल घेण्यासाठी योगेश बेंडाळे हे सायंकाळी 7:15 वाजेच्या सुमारास भाची भक्ती आणि भाचा योजस त्यांच्यासोबत दुचाकीनं कालिका माता चौकातून जात असताना दुर्दैवी घटना घडली आहे। त्याप्रसंगी मागून येणाऱ्या डंपरनं त्यांच्या दुचाकीला मागूनच जोरदार धडक दिली। या अपघातात योजस बराटे हा चिमुकला मुलगा जागीच ठार झालाय, तर त्याची बहीण भक्ती आणि मामा योगेश बेंडाळे हे किरकोळ जखमी झाले आहेत। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अजिंठा चौकात उभा असलेला डंपर संतप्त नागरिकांनी अक्षरशः पेटवून दिला आहे। त्यामुळे येथे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनास्थळी पोलीस पोहोचलेले आहेत। जमाव अतिशय आक्रमक झालेला दिसून आला। गेल्या 3-4 वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय संथ गतीनं सुरू असल्यानं जळगाव येथे अपघात मोठ्या प्रमाणात होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। दरम्यान या अपघाताच्या घटनेनं परिसर अक्षरशः हादरलेला दिसून आला। यापूर्वी सुद्धा याच परिसरामध्ये तब्बल 7 बळी गेलेले आहेत। या ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी तैनात असावा असे नागरिकांची अपेक्षा आहे। खानदेश लाईव्ह करिता संतोष शेलोडेसह मी तुषार वाघुर्दे।